तर माझ्यापेक्षा मोठा शत्रू कोणच नाही, हे पहिल्या दिवसापासून मी पोलीस प्रशासनाला सांगत होतो। काही जुने जाणकार पत्रकार इथे बसलेले आहेत। 1990 ला जेव्हा राणेसाहेब आमदार म्हणून इथे आले तेव्हा त्यांनी स्वतः असंख्य दारूच्या भट्ट्या, जत्रेंमध्ये होणारे जुगार, मटका हा स्वतः जाऊन बंद केलेले होते। म्हणून ज्यांचं रक्त माझ्यामध्ये आहे, ज्यांच्या विचारावर मी चालतो, ज्यांचे संस्कार माझ्यावर आहेत, त्या राणेसाहेबांचा मुलगा असताना, मुलगा पालकमंत्री असताना मी पोलिसांच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना आणि एसपी सकट सगळ्यांना सांगितलेलं की तुम्ही हे अवैध धंदे बंद करा, मटका जुगार विगार बंद करा, नाहीतर मग मी करणार। 2-3 वेळा सांगून झालेलं होतं। हेही पुढे तुम्हाला सांगतो, मी त्यांना नावं दिलेली की ही नावं या जिल्ह्यामध्ये हे ह्या पद्धतीने अवैध धंदे करतायत, 2 नंबरचे धंदे करतायत। मी नावासकट कुठे बसतात, कुठले कपडे घालतात, तुमच्या पोलीस स्टेशन मधला कुठला ऑर्डरली, कुठला खालचा हवालदार कर्मचारी त्यांच्या संपर्कात आहे, प्रत्येक पोलीस स्टेशनला किती कुठे कसे बांधले गेलेले आहे, या सगळ्या बाबतीची माहिती मी देऊन बसलेलो। मी त्यांना एवढंच सांगितलं, अगर माझ्याकडे एवढी माहिती असेल तर तुम्ही यावर ऍक्शन घ्या। मी आल्या लगेच काय बाबती मी तुम्हाला वेळ देणार, मी लगेच हात टाकणार नाही। माझ्या पोलिसांवर पूर्ण पद्धतीने विश्वास आहे, मी असं वारंवार त्यांना सांगत होतो। असंख्य वेळी मी टिप दिलेल्या आहेत की बाबा इथे हा बसलेला आहे, या गोष्टी सुरू आहेत, तुमचे लोक पाठवा। पण 9 महिने झाले, कुठल्याही प्रकारची हालचाल, नेहमी मला असा अनुभव यायचा, गांजा ओढणाऱ्याला पकडलं जायचं, गांजा विकणाऱ्याला सोडून दिलं जायचं। आणि हेही मी आमच्या पोलीस का जे माझा आता पत्रकार परिषद बघत असतील बारकाईने, मी जेव्हा ह्या पद्धतीची कारवाई करण्याचे आदेश देत होतो तेव्हा तुमच्यातले काही अधिकारी हे त्या मटका जुगारवाल्यांना, त्या गांजा आणि ह्या सगळ्यांना विकण्याला जाऊन माझी भीती दाखवून असलेला रेट डबल करायचे। मी आज परत ऑन रेकॉर्ड तुमच्या समोर सांगतो, पोलीस डिपार्टमेंटमध्ये सगळेच असे आहेत असं मी मानत नाही। काही चांगलेही अधिकारी आहेत, काही प्रामाणिकही अधिकारी आहेत, जे ह्या सगळ्यामुळे बदनाम होत आहेत। मी जेव्हा मी माझ्या पद्धतीने अशी भूमिका घ्यायचो, माझे नेहमी असं म्हणणं असायचं की ह्या खात्याचं नेतृत्व आदरणीय मुख्यमंत्री साहेब करतायत, कोणीही त्यांचं नाव खराब करू नका हे सांगून पण तरीही अशा प्रकारच्या गोष्टी बंद होत नव्हत्या। काल जी काय मी धाड टाकली स्वतः जाऊन, त्या व्यक्तीबद्दल मी कणकवली पोलीस स्टेशनला 4 महिन्या अगोदरच माहिती देऊन ठेवली की हा असा व्यक्ती आहे, मोठ्या प्रमाणामध्ये मटका लावतो, कणकवलीमध्ये त्याला मटका किंग म्हणून ओळखतात, त्याचं एवढं कलेक्शन आहे, ह्या गोष्टी बंद करा। काही झालेलं नाही। उलट मी बोलल्यानंतर 1 लाखाचे 2 लाख करून घेतले। प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जे खालचे जे अधिकारी आहेत, जे बांधले गेलेले आहेत, ते लोक ह्यांच्याकडे जाऊन आपला आकडा वाढवून घ्यायचे।
म्हणून ह्या निमित्ताने आता कालची ही घटना मी काय करू शकतो हे पोलीस खात्याला आता कळलेलं आहे। म्हणून ह्या निमित्ताने पोलीस खातं असो, महसूल खातं असो, जिथे जिथे लोकांना लुबाडण्याचं काम होतं, जिथे जिथे लोकांना माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं भविष्य खराब करण्याचे काम होतं, त्या प्रत्येकाला मी सांगेन या तर तुम्ही ते थांबवा, या तर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी ते थांबवणार। हे तर फक्त कालची फक्त सुरुवात होती। मी तुम्हाला सांग, फक्त सुरुवात। मी तुम्हाला ट्रेलर दाखवला की जिल्ह्याचा पालकमंत्री कुठे पोहोचू शकतो आणि कसा पोहोचू शकतो आणि माझ्याकडे किती माहिती आहे। म्हणून या तर तुम्ही या जिल्ह्यातले सगळे अवैध धंदे बंद करा। अगर पोलीस असेल, महसूल असेल, कुठलंही डिपार्टमेंट मला सांगत असेल की आम्हाला माहित नाही, ते सर्रास खोटं आहे। प्रत्येकाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत। कोण कुठे कसं करतो माहिती आहे, गांजा कुठल्या मार्गाने येतो माहिती आहे, वाळू चोरी कुठे कोण करतं माहिती आहे, वाळू चोरीवर कारवाई होते, रॅम्प तोडले जातात, परत दुसऱ्या दिवशी ते रॅम्प कसे उभे राहतात तिकडे। म्हणून प्रत्येकाकडे मी पोहोचणार, एक लक्षात ठेवा, प्रत्येकाकडे। मला मागे पुढे काहीच नाही, मला भीतीचा विषय नाही। मला अगर मी योग्य करत असेल तर मला थांबवण्याचा कोणाला कारण नाही, माझ्या कोणीही नादी लागू नये। राणे कुटुंब म्हणून मला माझ्या इकडच्या सामान्य जनतेशी लेणं देणं आहे। माझ्या वडिलांनी मला एवढेच विचार माझ्या डोक्यात बिंबवलेले आहेत की आपलं पूर्ण आयुष्य हे या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेसाठी आपल्याला द्यायचं आहे। म्हणून माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत, जेव्हापर्यंत माझ्या खांद्यावर हे पद आहे, तोपर्यंत या जिल्ह्याच्या कुठल्याही व्यक्तीबरोबर, त्यांच्या भविष्याबरोबर मी कोणालाही खेळायला देणार नाही। हे सगळ्यांनी, प्रशासनाच्या प्रत्येकाने याची नोंद ठेवावी, कारण मी प्रत्येकापर्यंत पोहोचणार। या तर तुम्ही बंद करा, या तर मी बंद करणार। तुम्हाला बंद जमत नसेल तर मी तिथे नक्की पोहोचणार। आणि कोण कुठे कसे आहेत सगळी माहिती माझ्याकडे आहे, टोटल माहिती आहे। वारंवार काही लोकांना देऊन पण, पोलीस खात्यामध्ये देऊन पण झालेली आहे। म्हणून या बाबतीमध्ये पोलिसांनी यापुढे त्या पद्धतीची कारवाई सुरू करावी। आमच्या जिल्ह्यामध्ये जे अवैध पद्धतीची गोवा दारू येते त्याचंही लोकेशन मला माहिती आहे। ते कुठे उतरवलं जातं, कसं उतरवलं जातं, पोलिसांना किती काही अधिकाऱ्यांना पॅकेट बांधले गेले, हे सगळं सांगतो। तुम्हाला नोटचा कलर पण सांगेल। त्या दुपारी तो पोलिसांनी काय दुपारी जेवलं हेही सांगतो तुम्हाला, काही हरकत नाही। अंडरवेअरचा कलर सांगायचा असेल तेही सांगतो। माझ्याकडे एवढी माहिती आहे, मला आजमावून बघा। मी तुम्हाला सांगतो, मला खरंच आजमावून बघा। 10 वर्ष मी विरोधी पक्षामध्ये राहिलेलो आहे। या जिल्ह्याच्या विकासासाठी आणि भविष्यासाठी संघर्ष करणाऱ्यापैकी मी आहे। मला सगळं सोपं मिळालेलं नाही। राणे साहेबांचा मुलगा म्हणून लगेच मंत्री झालेलो नाही। 10 वर्ष संघर्ष केलेला आहे, जेल बघितलेला आहे। जिल्ह्याच्या प्रत्येक मुद्द्यासाठी संघर्ष करून आज ह्या पदावर मी आज बसलेलो आहे। म्हणून मला जे मिळाले ते काय सोपं मिळालं नाही आणि ते जिल्ह्याच्या लोकांमुळेच मिळालेलं आहे। म्हणून जेवढे काही दिवस मी इथे पालकमंत्री म्हणून आहे, जेवढे काही दिवस या जिल्ह्याचा चौकीदार म्हणून मी जिथे बसलोय, माझ्या जिल्ह्याकडे कोणीही वाकड्या नजरेने बघायचं नाही। कोणाला काही कमवायचं असेल तर चांगल्या मार्गाने कमवा, असं मी अधिकाऱ्यांना सांगेन। चांगल्या मार्गाने कमवा, लोकांना लुबाडून आणि लोकांना त्रास देऊन आणि माझ्या जिल्ह्यातल्या तरुण तरुणीला आयुष्य बर्बाद करून कोणीही आपले खिसे भरत असतील तर तुम्ही विरुद्ध मी आहे, एक लक्षात ठेवा। आज जे काही मटका लावणारे आहेत, जुगार लावणारे आहेत, त्या घराची काय परिस्थिती असेल, त्या आईवडिलांची काय परिस्थिती असेल, मुलाला अगर लत लागल्यानंतर तो मुलगा जेव्हा आपलं आयुष्य बर्बाद करतो तेव्हा त्याच्या आईवडिलांवर काय बीतत असेल
ह्याची जरा कोणीतरी विचार करायला पाहिजे। आम्ही ज्या जिल्ह्याच्या विकासासाठी संघर्ष करतोय, मेहनत करतोय, आमच्या इथे कारखाने आले पाहिजे, आमच्या इथे नोकऱ्या निर्माण झाल्या पाहिजे, रोजगार निर्माण झाला पाहिजे, कोणासाठी करतोय आम्ही? या जिल्ह्याच्या तरुण तरुणींसाठीच करतोय ना। आणि मग एका बाजूला आम्ही इकडे जिल्ह्याच्या विकासासाठी धावपळ करायची, मेहनत करायची, सगळं काय पणाला लावायचं, स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता इथे दिवस रात्र इथे संघर्ष करायचा, आणि दुसऱ्या बाजूला या अंमली पदार्थ, मटका, जुगार आणि या सगळ्यांमुळे आमच्या मुलांचं तुम्हाला भविष्यात खराब करायचं असेल तर मग मी सोडणार नाही, कोणालाच सोडणार नाही। आणि कोणी असो, मग आमच्या पक्षाचे असो किंवा कोणी असो, मला फरक पडत नाही। मी जसं वारंवार बोलतोय, मी सिंधुदुर्ग जनतेशी बांधील आहे। जनतानी मला स्वीकारावं का नाकारावं, मला जनता बोलेल की बाबा तुमचं बस करा, आम्ही बस करून टाकू। म्हणून या बाबतीमध्ये माझी भूमिका सरळ स्पष्ट आहे। काल जी काय माहिती मला मिळाली ती सगळीची सगळी माहिती मी डीजी मॅडमशी बोललेलो आहे, मी आदरणीय मुख्यमंत्र्यांशी बोललेलो आहे, मी मुंबईला गेल्यावर त्यांना भेटणार, सगळीची सगळी माहिती त्यांना देणार। जे काय माझ्याकडे एव्हिडन्स आलेला आहे, उद्या पोलीस काही अगर लपवालपी करतील, एवढी काय झालीच नाही, एवढे जमा झालेच नाही, सगळे एव्हिडन्स माझ्याकडे आहेत। लॅपटॉप मधल्या सगळी माहिती मी माझ्याकडे स्टोरेज करून ठेवलेली आहे। जे लॅपटॉप आणि मोबाईल जे काल परत दिले 3-4 तासामध्ये मी सगळीकडे माझ्याकडे स्टोरेज करून ठेवलेलं आहे। मी महसूल यंत्रणेला पण स्पष्ट सांगेन, वाळू माफिया संदर्भात अगर या जिल्ह्यामध्ये वाळू चोरी अगर बंद झाली नाही तर असे धाड तिथेही टाकली जाईल। मला माहिती आहे कोण करताय, कसं करताय, कुठल्या वेळी करताय। गोवा बनावटी दारू जे इथे आमच्या जिल्ह्यामध्ये येऊन बाद केला जातो मुलांना, छोट्या छोट्या पुड्या दिल्या जात आहेत, कुठे स्लीपिंग पिल दिल्या जात आहे। आता हा जो घेवारे होता त्याचा बाप मुंबईमध्ये बसलाय, खत्री नावाचा, हे मला माहिती आहे। खत्री नावाचा मोठा बुकी मुंबईमध्ये बसतो, हा जो ह्याचे सगळे पैसे त्याला रिपोर्टिंग करतो। पोलिसांनी खरं आहे का खोटं आहे माझ्यासमोर सांगावं। म्हणून तुम्ही लोक माझ्या नादी लागू नका। आपल्याला मिळालेली ड्युटी, आपल्याला मिळालेली जबाबदारी, घातलेली युनिफॉर्म हा लोकांच्या सेवेसाठी आहे। माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भविष्यावर कोणीही अगर खेळलं तर मग सामना माझ्याशी आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। काल सगळी माहिती माझ्याकडे आलेली आहे, कोण कसं कुठे कोणाकोणाला फोन जात होते। दुपारी 4 वाजता कणकवलीच्या बाजारपेठामध्ये, जिथे सगळं काय आजूबाजूला रहदारी आहे, 12 व्यक्तींना टेबलवर बसून स्वतःच्या त्याच्या अंगावर 2-2.5 लाखाची कॅश होती, जी पॅन्टीतून, सॉक्समधून, गादीतून सगळीकडून आम्ही लोकांनी बाहेर काढली। हे पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय होत आहे। पोलिसांची भीती नाही, पोलिसांना हे माहित नाही। म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये आता पोलिसांनी काय करतात ते मी पाहतोय। कारण का माझं काय हे धाडचं सत्र बंद होणार नाही। माझे पुढचे 10 टार्गेट ठरलेले आहेत, यात तुम्ही पोचा या तर मी पोचणार, हे सरळ स्पष्ट आहे। कायद्यानुसार जी काय कारवाई करायची करा, पण कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न झाला तर मग मी सोडणार नाही, एवढं फक्त लक्षात ठेवा। धन्यवाद। सर, मटका जी काल तुम्ही धाड टाकला त्या प्रकरणात जे आरोपी आहेत त्यांना टेबल जामीन दिला जातो आणि टेबल जामीन मध्ये लवकर सुटतात, कायदा तसा आहे। त्याच्या संदर्भातच नार्कोटिक संदर्भात, अंमली पदार्थ आणि ह्या ऑनलाईन गेमिंग संदर्भात कडक कायद्याची प्रक्रिया सुरू आहे। मुद्दा
पातळी तो विषय नाही, मुद्दा भीती निर्माण करण्याची आहे. कायदा एका बाजूला नाजूक आहे ह्याची जाणीव मला चांगल्या पद्धतीने, मला माहिती आहे टेबल जामीन मिळणार, पण कणकवलीच्या भर दुपारी अगर एवढी हिंमत कोण करत असेल, पोलिसाच्या नाकाखाली कोण करत असेल ना, ते मला काल दाखवायचं होतं. कायदेशीर कारवाई नाजूक आहे, येणाऱ्या भविष्यामध्ये कायदा कडक होईलच, पण एवढी हिंमत कोण करता कामा नये. की आमचं काय फाट्यावर कोण मारणार, कोण काय बिघडणार, की आम्ही 4 वाजता बसून आम्ही एवढा पद्धतीने मटका लावतोय, कोण माझ्या काय बिघाडू शकत नाही, कारण का सगळे बांधलेले आहेत. म्हणजे माझ्या नावाची बदनामी झालेली की पालकमंत्रीला एवढ्या कोटीमध्ये विकत घेतलं. एवढं कोणाकडे चेकबुकमध्ये त्यांच्या शून्यामध्ये दम नाही राणेंना विकत घेण्याची. म्हणून बोललो ना, माझं पूर्ण नाव नितेश नारायण राणे आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं. सर, जिल्ह्यात अनेक ठिकाणी पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर अशा पद्धतीचे अवैध धंदे चालू आहे. मटका असेल किंवा गोवा बनावटीची दारू मोठ्या प्रमाणात येते. यावर पुढील काळात आळा बसेल का? आता बघा, याचं ते मी काय बोललो, याचं त्यांनी बंद करावं, त्याचं मी तर पोचणार आहे तिकडे, मी सगळीकडे पोचणार. प्रत्येकाची माहिती, आता काल विचार करा, मी कसं माझ्याकडे माझी इन्फॉर्मेशनची सिस्टम बघा, नेटवर्क बघा किती तगडा आहे. पोलिसाला काल अंदाज आला असेल की ह्या पालकमंत्र्याला हलक्यात घेऊ नका, असं आहे. म्हणून याचं त्यांनी बंद करावं, यातून मी तर पोचतोच आहे. आणि मग जी ही काय नाचक्की होणार आहे ना, मी तुम्हाला परत सांगतो, आदरणीय फडणवीस साहेबांचं नाव खराब करायला मी कोणालाच देणार नाही. कोणाच्या त्याच्यामध्ये एवढी हिंमत नाही की आम्ही ज्यांच्यामुळे आज पदांवर बसलोय त्यांचं नाव खराब व्हावं. तो माणूस एवढा प्रामाणिक पद्धतीने जनतेची सेवा करतोय, एवढं ग्रह खातं चांगलं चालत, मग तुमचं काय झालंय? तुम्ही कोण आहेत? गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये त्यांनी नक्षलाचा नायनाट करत आणलेला आहे. मग गोवा बाजूला असताना पण तुम्ही काय, तुम्ही ड्युटी करत आहात, शपथ घेतली आहे तुम्ही. खांद्यावर असलेले जे बॅच आहेत ना, ते लोकांच्या सेवेसाठी आहेत, नुसता ते युनिफॉर्म सिंगम सारखा वर्दी घालून बाहेर मिरवण्यासाठी नाही आहेत. हे बाजारपेठामध्ये हे सगळे जे काही जे फ्रूटवाले नवीन येऊन बसले आहेत ना, ज्यांचा काय ठाण, कोण हैदराबादचा आहे, कोण पर जिल्ह्यातला आहे, जो इकडचा त्याचा आधार कार्ड नाही, त्याचा मतदार यादी नाही, हे सगळे प्रकार आता जिल्ह्यामध्ये बंद करायला लागतील. मी 9 महिने काहीच बोललो नाही, गप्प, मी संधी दिली. मी असं नाही आल्या दुसऱ्या दिवशी बोलू आता हे बंद करा, मला काय बोलू साहेब, आताच आलो आहे. म्हणून मी 9 महिने काहीच बोललेलो नाही. तुम्ही प्रत्येक माझ्या कायदा आणि सुव्यवस्थेचं इतिवृत्त किंवा मिनिट्स ऑफ द मीटिंग बघा, पण मी जाहीर करायला सांगतो, मी ऑन रेकॉर्ड या सगळ्या गोष्टी पोलिसांच्या आणलेल्या आहेत. ते बोलूच शकत नाहीत की पालकमंत्र्यांनी आम्हाला वेळ दिला नाही. सगळी वेळ दिलाय, सगळी माहिती नावासकट दिलेलं आहे. तुम्ही करायचंच नसेल ना, मी आहे बसलो इथे. गणेशोत्सव जवळ आलाय आणि मोठ्या प्रमाणात बाहेरचे फळ विक्रेते जे आहेत ते ठिकठिकाणी बसलेत, अशा वेळी त्यांच्यावर आता कारवाई केली जाईल. आता बघू, मी तेच बोलतोय. आता कालच्या नंतर अगर पोलिसांना अगर कळत नसेल ना, आता पोलिसांना आपण संधी देऊ काम करण्याची. नाही जमत असेल तर मी आहे, मी बिनवर्दीचा पोलीस आहे, मी या जिल्ह्याचा चौकीदार आहे, पालकमंत्री आहे, मी सेवक आहे जिल्ह्याचा. मला काही मागे पुढे बघण्याचं काही कारण नाही. या जिल्ह्याच्या लोकांनी, जिल्ह्याच्या लोकांचं पालक म्हणून मला इथे बसवलं. त्या शब्दाचा अर्थच तो आहे. आपल्या घरातले पालक हे आपल्याला सगळ्या बरं वाईट मध्ये आपल्याबरोबर उभा असतात. कोण वाईट करत असतात ना आपल्याबरोबर, पहिला आपला पालक पुढे जातो. त्याला स्वतःचा स्वार्थ ठेवणं हे माझ्या चौकडीत बसत नाही. साहेब, हे गुपित आहे की तुम्ही मंत्री आहात, एवढा ताफा घेऊन तिथे पोहोचला आणि स्पॉटवर जाईपर्यंत कोणालाच पत्ता लागला नाही, तुम्ही डायरेक्ट कसे पोहोचला? कारण काय, एक लक्षात घ्या साहेब, ही यंत्रणा अशी 2-3दा जेटीची माझ्याबरोबर घटना झाली की मी माहिती दिलेली आहे आणि पोलीस पोचेपर्यंत त्याला माहिती मिळालेली आहे की पोलीस पोचत आहे. 9 महिने मी सगळे प्रकार बघितलेले आहे. ज्या अर्थी मी असं रिॲक्ट करतो काय ते एक बॉइलिंग पॉइंट ज्याला म्हणतात ना, हो तो संधी दे 1दा 2दा 3दा 4दा. मी तुम्हाला म्हणून पोलीस सांगूच शकत नाहीत की नितेश राणेने आम्हाला संधी दिली नाही. मी 2दा त्यांना एका विषयाची टिप दिलेली, इथे बसलेला आहे, लगेच पोचवा, लगेच तुम्ही जावा. ते जाण्याच्या अगोदर त्याला कळलंय, तो निघून गेलेला तिथून. मी आजमावलंय, सगळ्या गोष्टी आजमावल्यात. म्हणून ह्यावेळी
त्यांनाही कळलं पाहिजे की बाबा ह्यांची गुप्तचर यंत्रणा आमच्यापेक्षा स्ट्रॉंग आहे. साहेब एक प्रश्न राहतो की एवढी कारवाई झाली याच्यामागे पोलीस कारणीभूत हे स्पष्ट होते, पण आता ह्यांच्यावर काही कारवाई होणार की नाही? होणार, सस्पेंड होणार म्हणजे होणार, 2-3 घरी जाणार म्हणजे जाणार. तुम्ही लिहून घ्या. कारण का मी तर बोलतो घेवारे ती चूक आहेच, पण त्याला साथ देणारी जी पोलीस यंत्रणा आहे, त्याला ताकद देणारी जी पोलीस यंत्रणा आहे ना, ते काय त्यांना काय मी सोडत नाही. 2-3 लोकांना घरी गेल्याशिवाय जिल्ह्याच्या पोलीस यंत्रणेमध्ये जे चांगले अधिकारी आहेत, जे प्रामाणिक अधिकारी आहेत, जे खरंच आपल्या ड्युटीला न्याय देतात, हे त्यांना खरं म्हटलं तर न्याय भेटला पाहिजे. नाहीतर काम करणाऱ्या लोकांना एक नाही आणि न करणाऱ्या, चोरी करणाऱ्या, भ्रष्टाचार लोकांना पण तेच नाही. असं चालणार नाही. चांगल्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देणं आणि अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना घरी पाठवणं हेच आमचं शासनाचं धोरण आहे. साहेब, कालच्या कारवाईमध्ये फक्त आलं की कुठलाही राजकीय कार्यकर्ता किंवा प्रतिकारी याच्यामध्ये हस्तक्षेप करत नव्हता. खुद्द पालकमंत्री तिथे गेल्यामुळेच अशाच पद्धतीनं बघितलं जिल्ह्यामध्ये तर ड्रग्ज असतील म्हणा किंवा मटका आपला गांजावर असतील, त्याचे डीलर सुद्धा आणि पेडलर कोण आहेत हे सुद्धा पोलीस यंत्रणेला माहिती असतं. सप्लायर कोण आहे ते, त्यांच्यावरती कारवाई होत नाही. अशाच प्रकारची धडक कारवाई तुमच्याकडनं सिंधुदुर्गवासियांना खरं म्हणजे त्या कुटुंबातील आई वडिलांना, त्यांच्या बहिणींना अपेक्षित आहे, जे उद्ध्वस्त होत आहे तरुण पिढी. मी सुरुवातीला तेच बोललो, मी गांजा ओढणाऱ्यापेक्षा विकणारे जे लोक आहेत ना, मी त्यांच्या मागे लागणार. आणि हे ड्रग पेडलर, हे ड्रग विकणाऱ्यापेक्षा ज्या यंत्रणेच्या माध्यमातून ते गांजा आमच्या जिल्ह्यात येतो, तो चॅनल मला माहिती आहे. म्हणून खालचे हे जे काय मला सावंतवाडीच्या रेस्ट हाऊसच्या बाजूला मागे कठड्यावर कोण कसं कसं सिगरेटमधून विकतं, काय पुड्यान देऊन विकतं, काही लोक हसतायत, लोकांना माहिती आहे काय हो ना, मला सगळं माहिती. त्यांना वाटायला झाला हा पोचलेला आहे लोकांना. तुम्हाला यांची आई म्हणजे यांची झोप उडून टाकीन मी. 9 महिने काहीच बोललो नाही, कारण का मला संधी द्यायची होती राजन. मला नाही या लोकांना डिस्टर्ब करायचं होतं. मला बघून दे पोलिसांमध्ये काय हिंमत आहे, बघू पोलीस काय निस्वार्थ पद्धतीने या देशासाठी आणि राज्यासाठी करतात, याच्यासाठी शपथ घेतात. म्हणून मी गप्प बसलेलो, काहीच बोललो नाही. कशामुळे माझ्यावर आरोप होत होते की ह्या त्याच्यामध्ये आहे, ह्याला हप्ते भेटतात, हा पण त्याच्यात, सगळे आरोप गप्प बसायचो मी, काहीच बोलायचो नाही. पण जेव्हा तुम्हाला करायचंच नसेल, जेव्हा तुम्हाला तुटपुंज कुठले तरी कारवाई दाखवायचे, पोलिसांनी गांजा पकडला, आपण खुश, ब्रेकिंग न्यूज. अरे पण जो जिल्ह्यामध्ये आणणारा आहे, जो 30-30 किलोचा गांजा आणतो, मग तो वेगवेगळ्या लोक यंत्रणेतून खालती विकतो, त्याला पकडा ना. त्याला तुम्हाला माहिती आहे तो कोण आहे, तुमच्या चेकपोस्टवरून पुढे कसा जातो, तो कुठल्या चोर मार्गाने तो जिल्ह्यात येतो, कोण त्याला तिथून काढतो, सगळं माहिती आहे मला. अहो टपऱ्यांवर काय होतं, पान टपऱ्यांवर, बॉर्डरवर खारेपाट्याच्या बॉर्डरवर काय चालतं, तुम्ही सांगा. मी तुम्हाला एवढी माहिती आहे ना, ही तर 10% माहिती जी मला मीडियाच्या माध्यमातून त्यांना सांगायचं की ह्याला सगळं माहिती आहे. अजून 80% माझ्याकडे माहिती आहे. म्हणून ह्यात त्यांनी पोचावं. यात तुम्हाला दर आठवड्याला एक अशी ब्रेकिंग न्यूज देतो मी, पण न सांगता देणार, कारण का आपल्यामधले पण काही आहे. मला त्यांची नावं माहिती आहेत, सांगू काय सांग, सगळे कॅमेरा बंद करून टाका. माझ्या नादी कोणी लागू नका, मी तुम्हाला सांगतो. मी जेवढा चांगला ना तेवढा वाईट पण आहे, असं आहे साहेब. इथल्यामध्ये पण नाही ना, इथल्यामध्ये. अरे राज्यात मी ज्या जिहादच्या विरोधात लढतो, माझ्या मागे पुढे काय वाटतं तुम्हाला, विचार करा. आणि म्हणून माझ्या याच्यात लढता तुम्ही, हेच मी पोलिसांना सांगितलं, LCBला सांगितलं. LCB मध्ये काही लोक काय करतात हे नावासकट सांगू शकतो मी, नावासकट सांगू शकतो. म्हणून LCB वाल्यांनी पण लक्षात ठेवावं, महसूल यंत्रणा कशी वाळू चोरांना मदत करते, कसे गव्हर्नमेंट डंपकडून माल चोऱ्या होत आहेत, सगळं या नितेश राणेला माहिती आहे. फक्त मी वेळ देतोय प्रत्येकाला, प्रत्येकाने आपल्या, नाही तर आता जसे सस्पेंड होतील ना जिल्ह्याच्या पोलिसांमध्ये, तसे सस्पेंड तुमच्यामध्ये पण होतील. मग घरी बसाल, मग रडत बसाल, मग तो पैसा काय कामाचा नाही. आयुष्यामध्ये ना इज्जत कमवायची असते, पैसा नाही. आज राणे साहेबांनी आपल्या कारकिर्दीमध्ये जे काम केलं ना, म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं.
म्हणून त्यांचं काय नाही, दादानी आमच्या जिल्ह्याला सुरक्षित ठेवलं, दादानी आमच्या जिल्ह्याच्या भावी पिढीला काय व्हायला दिलं नाही, त्याच दादांचा मुलगा आहे हे लक्षात ठेवा फक्त. साहेब तुमचं खरं तर पहिल्यांदा अभिनंदन आणि आपण सिंधुदुर्गवासियांचा आवाज आहे. साहेब मुद्दा असा आहे की ज्या दाढी पडतात, म्हणजे मी दारूच्या बाबत प्रामुख्याने बोलेल, गोवा बनावटीची दारू. अगोदर सांगितलं जातं त्यांना, अशी माहिती आहे की इंडी येणार आहे, दारूवरती तुमच्या त्या दुकानावरती धाड टाकणार आहे, 10 बॉटल तिथं पाचट ठेवा आणि ती धाड टाकवली जाते, आमच्यापर्यंत बातम्या पोहोचवल्या जातात, ही वास्तविकता आहे. आता अशा पद्धतीच्या अधिकाऱ्यांची नजर कदाचित आपल्यापर्यंत आली असते. मुद्दा हा आहे, माझा प्रश्न असा आहे की अशा अधिकाऱ्यांवर काही कारवाई आता यापुढे झालेली दिसेल. माझा मुद्दा काय आहे साईनाथजी, अगर नितेश राणे आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून अगर अशा पद्धतीची भूमिका घेऊ शकतो तर पत्रकारिता हा लोकशाहीचा 4था स्तंभ आहे. तुम्हाला जेव्हा अशा पद्धतीची कोण अधिकारी फोन करतात, अशा पद्धतीची कुठली कारवाईची माहिती होते, तेव्हा त्यांनाही एक्सपोज करण्याचं काम पत्रकार म्हणून तुमचं आहे. शेवटी मी काय बोललो, घरातला मुलगा किंवा मुलगी जेव्हा ह्या ड्रग्जमध्ये, ह्या दारू याच्यामध्ये, ह्या ऑनलाईनमध्ये जेव्हा आपला खराब होईल ना, आपला जेव्हा बाद होतो, तेव्हा त्या आई वडिलांचे अश्रू जाऊन जरा बघा आणि मग कुठल्याही पोलीस यंत्रणेला, कुठल्याही त्या अधिकाऱ्याला त्याचं सहकार्य करण्याचा विचार करा. आपण ज्या जिल्ह्यामध्ये राहतो त्या, आज तुम्ही पत्रकार आहात, मी पालकमंत्री आहे, कोण दुसरा लोकप्रतिनिधी आहे, आपण आपली भूमिका अगर आपण बजावली नाही ना, ही भावी पिढी आपल्याला माफ करणार नाही. ज्या दिशेने आज गोव्याच्या पर्यटन पहिल्यासारखं राहिलेलं नाही, थायलंड आणि विविध कारणामुळे आज ते पर्यटन कमी झालेलं आहे. त्याच्यामुळे सगळ्यात सगळी जे काय हे अंमली पदार्थ आणि ह्या सगळ्याची जे काय लक्ष आहे ना, आता सिंधुदुर्गाकडे येत चाललंय. पहिलं जे फक्त सावंतवाडीपर्यंत होतं, आता थेट खारेपाटणपर्यंत गेलेलं आहे. आणि म्हणून ह्याला थांबवण्याची नैतिक जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची आहे. म्हणून तुम्हाला जेव्हा तुमच्या प्रश्नामध्ये काय होतं की नाही अशी दारू असते पण कमी दाखवली जाते, खरी बातमी द्या ना, द्या खरी बातमी. त्याच्यासाठीच पत्रकारितेमध्ये आलो आहोत ना, काय लपवालपी करण्यासाठी आलोय आणि चॅनल चालवण्यासाठी आलोय. ही भूमिका आपल्या सगळ्यांची असते. आज मी विचार केला असता तर मला किती कोटीची ऑफर दिली होती हो हे लोकांनी. एकदा तो मोठे आवाज, जेव्हा मी पहिल्यांदा आवाज उचललेला ते बंद करा, तेव्हा पालकमंत्र्यांना 30 कोटी दिलेले आहे. आकडे सकट सांगतो ना तुला, मी काही केली नाही, याचा विचार केला नाही. मी एका बाजूला विकासासाठी आम्ही सगळेजण मरतोय. राणेसाहेब चिपी विमानतळासाठी वरतून परवानगी आणतात, मी खालतून कॅबिनेटतून मान्यता आणतो. चिपी विमानतळ उद्या सुरू होईल, पर्यटक आमच्या जिल्ह्यामध्ये येतील. पर्यटक आल्यानंतर नोकऱ्या ज्या निर्माण होतील त्या करायच्या कोणी? सगळी भावी पिढी अगर त्या मटका, जुगार, अंमली, ऑनलाईन गेमिंग हे लोकांनी सगळे सेंटर बंद केलेत. घरात ऑनलाईन गेमिंग सुरू आहेत. काही आई वडिलांना विचारा, मुलं तासनतास घरी मोबाईलवर बसले असतात आणि ते बाहेर जात नाही. आई वडील किती त्रस्त आहे जरा विचारा जिल्ह्याच्या किती आई वडिलांना. म्हणून हे प्रकार, ह्याबद्दल अगर आपण जिल्हा म्हणून अगर आपण भूमिका घेतली नाही ना, मग हे सगळं हे जे काय विकास करून काय चाटायचा आहे का तो विकास? मग नोकऱ्या करणार बाहेरची लोक, कारण आपली मुलगा कुठेतरी बसून ओढतोय. स्लीपिंग पिल मोठ्या प्रमाणे विकले जातात हरकुळ बुद्रुक त्या भागामध्ये. नाव माहिती आहे मला, तितके पण पोचणार आहे मी. मग हे सगळे जे प्रकार जिल्ह्यात 20-20 रुपये एवढ्या पुड्या दिल्या जातात. विचार करा, एवढ्या पुड्या 20-20 रुपयाच्या, 10-10 रुपयाच्या. तुम्ही हा सगळे प्रकार बंद केले पाहिजेत. सगळ्या प्रत्येकाने आपली भूमिका बजावली पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे. साहेब, सध्या मोठ्या प्रमाणावरती व्हॉट्सअपवरती मटका घेतला जातो, यावर कशा पद्धतीने कारवाई? मी काय कारवाई करणार, केली काय करायची? तर शौकांतिका काय माहिती आहे ना, तुम्हा लोकांनाही सगळं माहिती आहे, तुम्ही काय करत नाही. ह्याच्यावर बोला पाहिजे. प्रत्येकाला ह्या जिल्ह्यामध्ये काय चालतं हे माहिती आहे. माझ्या सकट माहिती होतं, मला माहिती, मी थांबलो, आता मी कारवाई केली. आता तुम्ही लोक आपल्या तुमच्याकडे पत्रकारिता म्हणून एक फार मोठी जबाबदारीने मोठं हत्यार आहे. तुम्ही जे दाखवता त्याच्यामुळे समाजामध्ये प्रबोधन होतं.
पण आता बघू यंत्रणा काय काय करते. आता कालच्या नंतर सगळ्यांना कळलं असेल की पालकमंत्री काय करू शकतो. आता पाहू. महसूल मंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते, त्यावेळी त्यांनी सरळ असं म्हटलं की सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध वाळू माफियाचे जे 40 लोक आहेत त्यांच्यावर हद्दपारीचे प्रस्ताव करा. मात्र हे सांगताना त्यांनी असं म्हटलं की खात्यातील अधिकारी त्यांच्यासोबत. हो, अधिकाऱ्यांची नाव पण माहिती आहेत मला. मग त्या संबंधी मी कलेक्टरला सांगितलंय यांच्यावर MPDAची कारवाई सुरू करा. ज्यांनी रॅम्प तोडले आणि रॅम्प तोडल्यानंतर पण ज्यांनी परत बांधले, ह्या सगळ्या बाबतीमध्ये अगर MPDAची कारवाई नाही केली तर महसूल मंत्र्यांकडे आणि मुख्यमंत्री साहेबांकडे काय भूमिका घ्यायची हे मला चांगलं माहिती आहे. तर या वाळू उपसामध्ये ज्या बोटीद्वारे वाळू काढली जाते यामध्ये सर्वाधिक परप्रांतीय जे आहेत त्यांना या ठिकाणी आणलं जातं. तळाशी या ठिकाणी जवळपास सर्वात मोठे वाळू उपसा होतोय. जवळपास 100हून अधिक परप्रांतीय त्या ठिकाणी. सगळं माहिती आहे. आता पोलीस महसूल यंत्रणेने काम करावं ना. मुद्दा मला कालच्या घटनेमध्ये तून पाथडे मी हेच दाखवण्याचा प्रयत्न केला की मला सगळं माहिती आहे. आता तुम्ही काम करा एवढंच माहिती. त्यांना आतापर्यंत वाटायचं त्या माहिती देतोय आम्ही आमचं काय करणार नाही, आम्ही घरात झोपून राहणार, आम्ही आमचं सगळं चालू ठेवणार. काल नंतर त्यांना कळलं की आम्ही नाही केलं तर हा पोचणारच आहे, हा धाड मारणारच आहे, हा त्या वाळू उपसाकडे पोचणारच आहे. हे आता काल मेसेज गेलेला आहे. आता त्यांनी करावं. नाही केलं त्याच्या दुसऱ्या दिवशी मी तर कधी ना कधी पोचणार आहे तिकडे. आता आजपासून माझं कामच ते आहे, जिल्ह्याचा विकास करणं आणि जिल्ह्याच्या माझ्या भावी पिढीला सुरक्षित ठेवणं. त्यासाठी लागणार ती रिस्क, लागली ती रिस्क घ्यायला तयार आहे मी. तर काही वर्षापूर्वी एक SP होते, त्यांनी कणकवली शहरातील दारूधंदे उद्ध्वस्त केले होते आणि तशाच पद्धतीने काही पोलीस अधिकारी सिंधुदुर्ग येतील काय? नक्की येणार. माझी अपेक्षा आहे. आज तुम्ही ज्या पद्धतीने त्या SPचं नाव घेतलं, असं नाव घेण्याची संधी जिल्ह्यातल्या प्रत्येक पोलीस कर्मचारी SPची आठवण करतो. आज जसं आपण राणे साहेबांची आठवण करतो की राणे साहेब आपल्या प्रत्येकाची अगर इच्छाशक्ती असेल, प्रत्येक पोलिसांची महसूलची आमची इच्छा तर इथून अंमली पदार्थ मटका जुगार गांजा वाळू चोरी किंवा नायनाट होऊ शकणार नाही. चालवणारी यंत्रणा अगर त्यांना मदत करते म्हणून त्यांना ताकद भेटते. एक लक्षात घ्या, कोणतरी आतमध्ये शेण खातो म्हणून त्यांना ताकद मिळते. 26/11च्या हल्ल्यामध्ये जेव्हा कसाव आतमध्ये घुसला, कोणीतरी आतमध्ये मदत केली असेल आणि इंटरनल मदतीशिवाय ना कोणच पुढे जाऊ शकत नाही. हे तोच विषय आहे. म्हणून आतमधली यंत्रणेने काल संदेश मला त्यांना द्यायचा होता की तुम्ही नीट राहिलात, तुम्ही शिस्तबद्ध काम केलं, तुम्ही पारदर्शक राहिलात ना, कोणाची हिंमत राहणार नाही. काल तो बनियान घालून कसा बसलेला, तर त्याला माहिती आहे मला कोण माझं वाईट करणार नाही. त्याच्या अंगावर 2.5 लाख होते. नशीब माझं त्याची चड्डी बघितली नाही. त्याच्यात पण माझे नाही हात घालतो तो बोलला पाहिजे ना. मग कुठे कुठे तरी पैसे लपून एवढी कॅश विचार कर घरात किती असेल अगर तिथे एवढी होती तर. मग एका बाजूला आमचे अमित शाह साहेब, एका बाजूला आमचे नरेंद्र मोदी साहेब, ना खाऊंगा ना खाने नहीं दूंगा ही भूमिका ठेवतात आणि मग तुम्ही त्यांच्या सगळ्या ह्या दूरदृष्टीला आणि विचाराला तिलांजली देण्याचा प्रयत्न करतात. हे मोजके काय अधिकारी? तुम्हाला माहित नाही गेवारे तिथं बसतोय 4 वाजता. दररोजची 10 ते 15 लाखाची कलेक्शन आहे किमान. मग तर गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मुंबई टू सिंधुदुर्गची रोरो बोट सेवा सुरू होणार होती. कधी सुरू होणार आहे आणि यामध्ये बसचा जो रेट असणार आहे आणि याचा रेट असणार जो परवडणार असणार आहे. त्याच्यात बस कुठे येणार? बसचा रेट तिकीट एक लक्षात आहे. एक पहिला मुद्दा प्रश्न असा आहे की रोरो सर्व्हिस आता काही दिवसाचा विषय आहे. बघा, एक लक्षात घ्या, त्याला लागणारे जे काही परवानग्या आहेत जवळपास 38-40 प्रकारची विविध परवानग्या आहेत. एकदा बोट सुरू झाल्यानंतर ती वर्षानुवर्षे सुरू होणार आहे. म्हणून लागणारे जे सुरुवातीला जे आता बघा चिपी विमानतळ सुरू होण्याअगोदर सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून काही परवानग्या आपल्याला लागतात. उद्या अगर मी बोट सुरू केली त्याच्यात काही तांत्रिक बिघाड झाला
तर लगेच पातळेच माझ्या नावाने ब्रेकिंग न्यूज चालवणार. बघा नितेश राणेंनी गाजावाजा करून ब्रेकिंग एवढी बोट सुरू केली पण ती लगेच बंद पडली, तेव्हा पातळे माझा फोन पण उचलणार नाही. कारण शेवटी तू पत्रकारितेशी बांधील आहेस ना, आहे का? ते गरज आहे ना, पत्रकार कोणाचे मित्र नसतात. वर्षानुवर्षाचा माझा थोडा अनुभव आहे, तुम्ही बातमीशी बांधील असता. म्हणून तुम्हाला उद्या तशी संधी येऊ नये आणि आपल्या नात्यांमध्ये असं काही अडथळे येऊ नये म्हणून मी सगळी काळजी घेऊन ती बोट सुरू करतो. म्हणून सगळ्या परवानग्या डीजी शिपिंग, IRS, प्रत्येक दिवशी केंद्र सरकारचे शिपिंग मंत्री त्यांचं खातं, माझं खातं, रोज 4-4, 5-5 तासाच्या बैठक होत्या. तर माझी अपेक्षा आहे 1-2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला ती गोड बातमी द्यावी. दर किती असणार ह्याच्याबद्दल माननीय मुख्यमंत्री साहेब जाहीर त्याबद्दल माहिती देतील. बोर्डची सगळी तांत्रिक माहिती, मिळालेल्या परवानग्या हे आमचे, त्यांचा तो अधिकार आहे राज्याचा प्रमुख म्हणून ते सगळी माहिती देतील. आदित्य ठाकरेंनी बेस्ट इलेक्शन नंतर असं म्हटलं की ट्रायल बॉल होता, नियोजन मागे पुढे झालं, योग्य ती पावलं उचलली जातील, ठराविक युनियनसाठी निवडणूक होती, 2 भाऊ एकत्र आले म्हणून त्यांनी धसका घेतला. हो, ट्रायल बॉलमध्ये अगर तू नापास झालास तर मॅच तर हरल्याच जमा आहे, एक लक्षात घे. ती पतपेढीची निवडणूक अगर जिंकले असते ना तर चौकावर नाचून दाखवलं असतं आम्हाला, म्याव 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 करत. म्हणून आता त्या मराठी माणसांनी तुम्हाला नाकारलं, ते पण बॅलेट पेपरवर नाकारलं, एक लक्षात घ्या. मुंबईतला मराठी माणूस, महाराष्ट्रातला मराठी माणूस हा आमच्या देवाभाऊवरच विश्वास ठेवतो. हे त्याच्यावर परत एकदा BSTच्या पतपेढीच्या निमित्ताने शिक्कामोर्तब झालेला आहे. BDD मधील 26 जणांना चाव्या दिल्या, तर प्लास्टिकच्या चाव्या देण्याऐवजी खऱ्या चाव्या द्या असं आदित्य ठाकरे म्हणतात. खरी चाव्या देणार, चांगलं घर देणार, चांगलं क्वालिटीचं घर देणार आणि तुझ्या मातोश्रीपेक्षा चांगलं घर देणार. पण त्याची तू चिंता करू नको. तू तुझ्या कारकिर्दीमध्ये तुझे वडील जेव्हा मुख्यमंत्री होते, तू जेव्हा मंत्री होता, तेव्हा जे तू BDD धारका आमच्या लोकांसाठी, चाळच्या लोकांसाठी काय करू शकला ना रहिवासी, ते आमचे आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री करतील. तू त्याची तू चिंता करू नकोस. BDD मध्ये राहणाऱ्या सगळ्या रहिवासीची काळजी घेण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. तू आपल्या प्लास्टिकच्या खेळवण्याबरोबर खेळत बस शेमड्या मुलासारखं. झालं असेल मराठीचं. संजय राऊत सामनामध्ये अग्रलेखामध्ये असं म्हणतात की देशाच्या राष्ट्रपतींना गायब करतात आणि भारताची घटना बदलतात सरकारी पाडण्यासाठी विरोधकांची. लोकसभेत शहांच्या नैतिकतेचे तुकडे करून तोंडावर फेकले, ही सुरुवात आहे. उद्धव ठाकरेंनी कोणाला किती कसे गायब केलं ह्याची माहिती आम्ही द्यायची का? दिशा साल्यांच्या केसमध्ये कोणाला कसं गायब केलं गेलेलं आहे ह्याची माहिती थोडी संजय राजाराम राऊतला द्यायची का? लोकांना गायब करण्यामध्ये उद्धव ठाकरेची कशी PhD आहे याबद्दल थोडी मी माहिती देऊ का? मग संजय राजाराम राऊतचं थोबाड उघडणार नाही. रोहित पवार असं म्हणतायत नितेश राणे कुठल्या खात्याचे मंत्री आहेत हे त्यांना माहिती नसावं, तर अमेरिकेने बोलवल्यावर किती टॅक्स लावला हे राणेने बोलावं. रोहित पवार. अरे बाबा, त्याचे आता बौद्धिक पात्रतेनुसार तू बाबा त्याचे प्रश्नाचे उत्तर मागून घे. मी कुठल्या खात्याचा मंत्री आहे हे मला जाणीव आहे, पण मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री पण आहे. कदाचित आमच्या रोहित पवारांना कळत नसेल तो, कारण अजून लहान आहेत, ते पहिल्या टर्मचे आमदार आहेत. म्हणून त्यांनी पहिली माहिती घ्यावी आणि माझ्यावर बोलावं. मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझी नैतिक जबाबदारी स्वीकारून मी कालची कारवाई केलेली आहे. मी मत्स्य व्यवसाय आणि बंदर खात्याचा मंत्री हे मला चांगलं माहिती आहे, त्याच्यावर तुला सांगण्याची मला गरज नाही. आपण जे मला म्हटलं की अधिकारी या संपूर्ण सगळ्या प्रकरणामध्ये असतात, मात्र जर वाळूचा प्रकरण बघितली तर त्यामध्ये विविध पक्षाचे जे पदाधिकारी हे देखील आहेत. आणि त्यांनी असं म्हटलं होतं, ज्यावेळी तुम्ही सुरुवातीला जाहीर केलं होतं की अवैध धंदे व्हायला देणार नाही, मात्र ते असं उठवलं गेलं होतं की नितेश राणे यांना भेटण्यापेक्षा राणे साहेबांना आम्ही भेटलेलो आहे आणि त्यांचा बरं रस्ता असल्यामुळे असं त्यांच्यामध्ये चर्चा होती आणि त्यामुळे हे आमचं वाळू उत्सव जे आहे ते बंद पडू शकत नाही अशी जी हे होतं ते आज 7-8 महिने चालू आहे. हरकत नाही. तुम्हाला अगर वाटतं की वाळू उपसाला राणे साहेबांचा अगर आशीर्वाद आहे तर आपण पुढे बघू. त्यांनी अजूनपर्यंत नारायण राणे साहेबांना ओळखलेलं नाही. त्यांना माहीत नाही राणे साहेब या अवैध धंदे आणि वाळू उपसाच्या कशी विरोधात आहेत.
आणि मग राणेसाहेबांनी अगर राणेसाहेबांना त्यांना आशीर्वाद असेल तर राणेसाहेबांनी मला थांबवत का नाही आहे? उगाच आमच्या राणेसाहेबांचं नाव तुम्ही खराब करू नये. तुमच्या प्रत्येकाचे धंदे पहिले बंद करा, नाहीतर आता पुढे बघा आगे आगे क्या होत आहे. ठाणे जिल्ह्यात भाजप एक नंबरचा पक्ष राहील हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचं महापौर असं गणेश नाईक म्हणतात. आता गणेश नाईक साहेब तिथे पालकमंत्री आहेत, त्या भागाची जबाबदारी पक्षाने तिथे दिलेली आहे. संपर्क मंत्री पण आहेत, पालकमंत्री पण आहेत. त्यांनी त्यांना ज्येष्ठतेप्रमाणे ते ज्येष्ठ नेते आहेत त्याप्रमाणे त्यांनी वक्तव्य दिलं असेल, त्याच्यावर मी बोलणं गरजेचं नाही. पण शेवटी ठाणे जिल्हा आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद तिथे मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असताना दिसते. त्या आधारावर आमचे गणेश नाईक साहेबांनी ती भूमिका घेतली असेल. भारत पाकिस्तान सामन्यासंदर्भात संजय राऊत असं म्हणतात, महाराष्ट्रात किंवा देशात झाले असते भारत पाकिस्तान सामने तर आमच्या शिवसेनेने ते उधळून लावले असते. बाळासाहेब ठाकरेंची भूमिका होती. हे मत असेल तर महाराष्ट्रात देशात हे सामने घ्या, मग आम्ही तुम्हाला दाखवतो. भारत पाकिस्तान सामना उद्ध्वस्त होत असताना पहिले तू तुझ्या राहुल बाबाला विचार. राहुल बाबा मग तुझी असलेला पगार जेव्हा बंद करेल ना तेव्हा तुला कळेल. पाकिस्तानचा प्रेमी म्हणून राहुल गांधीला ओळखलं जातं. म्हणून भारत पाकिस्तानच्या मॅच उद्ध्वस्त करण्या अगोदर पहिले तू 10 जनपदची परवानगी आण, मग तुझे एवढे मोठे मोठे वल्गना कर, मग बघ राहुल बाबा कसा आवडतो तुला, मग कळेल. कोकणात आणि कोकणात गणेशोत्सवाचं महत्व आहे. मात्र जर मागील 2 ते 3 टर्म बघितले म्हणजे त्यावेळीचे बांधकाम मंत्री होते तर ते गणेश चतुर्थीच्या पूर्वी कोकण दौरा करायचे आणि त्यामुळे निमित्ताने कुठेतरी खड्डे जे होते म्हणजे अगदी सिंधुदुर्गात नसतील तर रत्नागिरी असेल किंवा रायगड जिल्ह्यामध्ये हा दौरा मोठा व्हायचा आणि त्या ठिकाणी कामं व्हायची रस्त्यांची, डागडुजी व्हायची. मात्र सध्या तसं काय आपलं डागडुजी बघा, माझ्या हिशोबाने गेल्या 10 ते 15 दिवसा अगोदर आमचे PWD मंत्री शिवेंद्रराजेंनी तिथे दौरा केलेला होता. सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर केलेला, सगळे तिकडचे स्थानिक लोकप्रतिनिधी पण होते. आमच्या जिल्ह्यामध्ये कामं अतिशय सुस्थितीत आणि व्यवस्थित चालू आहे. खड्डे भरण्याच्या बाबतीमध्ये मी काल पण आमच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा घेतला. 25 तारखेपर्यंत जिल्ह्याचे सगळे खड्डे बुजवण्याचा विषय तुम्ही संपून टाका असे आदेश आम्ही लोकांनी दिलेले आहेत. 26 तारखेला कदाचित मी काही भागाचा दौराही करणार आहे. अन्य जिल्ह्यासंदर्भात त्या जिल्ह्याचे पालकमंत्री, आमचे PWD मंत्री निश्चित पद्धतीने लक्ष ठेवत आहेत. आता खड्डे आणि रस्त्यासंदर्भात आमचा सिंधुदुर्ग मॉडेल फार यशस्वी पद्धतीने घोडदौड करतोय. या आता सध्याचा 8 दिवसामध्ये जो पाऊस झाला याच्यामध्ये जर बघितलं तर अगदी धोक्याच्या पातळीपर्यंत नद्यांनी पातळी ओलांडली होती. मात्र वाळू उपसा जो केलेला होता म्हणजे मध्यंतरी काळामध्ये वाळू जी म्हणजे आतमध्ये जी गाळ काढला गेला त्याच्यामुळे कुठेतरी फायदा झाला. बांदा शहरामध्ये पण पाणी जे शहरामध्ये यायचं मात्र ते यावर्षी आलेलं नाही. त्यासाठी आदरणीय पालकमंत्रीचं अभिनंदन करा, आमच्या प्रशासनाचं अभिनंदन करा. कारण का पालकमंत्री म्हणून मी जेव्हा जबाबदारी स्वीकारली सर्वात पहिलं काम मी गाळ उपसाचं जाहीर केलेलं. तेव्हा काही मी बोलत नाही 100% आम्ही लोकांनी ते काम पूर्ण केलं, पण आम्ही जी सुरुवात केली त्याच्यामुळे बघा आज काही तासासाठीच आपल्याकडे पाण्याची पातळी वरती गेली. पण कुठेही एवढा पाऊस पडल्यानंतर पण म्हणजे तुमचं खरं म्हणलं तर अभिनंदन करायला पाहिजे की तुम्ही हा प्रश्न तरी विचारलात आणि लोकांच्या नजरेत तरी आपण लोकांना हे कळलं पाहिजे की प्रशासनाकडून घेतलेल्या काही निर्णयांमुळे ह्या वर्षी आपल्याला कमीतला कमी त्रास झाला एवढा पाऊस पडल्यानंतर पण. म्हणून मला असं वाटतं ह्याच दिशेने कामकाज आमचं चालणार आहे. जिथे जिथे हे जे प्रश्न आतापर्यंत, आता उदाहरण बघा, खारेपाट्यांची नेहमी पातळी वाढायची, तिथे आपल्याला त्रास व्हायचा, गडनिधीकडे आपल्याला त्रास व्हायचा, बांद्याकडे आपल्याला त्रास व्हायचा. ह्यावेळी वाळू उपसा आपण सुरुवात केली, 100% काम करू शकलो नाही, सुरुवात केल्यामुळे किती चांगला फरक दिसला. मला म्हणतो गाळ उपसा, वाळू नाही गाळ उपसाच्यामुळे, आता ते तू एवढंच त्या डोळ्यात चिटकून टाकलंय, ते गाळ उपसामुळे एवढंच सगळं आपल्याला चांगलं झालं, त्याचा फरक आपल्याला दिसतोय ना. म्हणून ह्या अशा पद्धतीचे विविध कार्यक्रम भविष्यामध्ये पण आमचं प्रशासन घेईल. गोरक्षकांविरोधात सदाभाऊ खोतांनी उघड भूमिका घेतली आहे. ते असं म्हणतात की कायद्याचा धाक दाखवून गोरक्षक लूट करतायत, सांभाळलेल्या गायीच्याही गाड्या आढळतात असं त्यांनी एक आरोप केला. असं आहे की सदाभाऊ खोतांनी सरसकट सगळ्या गौरक्षकांवर अशा पद्धतीचा कुठलाही आरोप करू नये. आमचे गौरक्षक जीवाची काळजी न करता
या गायींना वाचवण्यासाठी सगळ्या पद्धतीची ताकद लावतात. म्हणून त्याच्यामध्ये मला असं वाटत नाही कुठलाही गौरक्षक अशा चुकीच्या पद्धतीने गैरफायदा घेतो. म्हणून सदाभाऊ खोतनी पण विचार करून वक्तव्य करावं असा एक मैत्रीचा सल्ला त्यांना दे. अमोल मेटकरांनी असं म्हटलं, वराह जयंती संदर्भात आपण केलं त्यानंतर नितेश राणे पहिल्या आपल्या घरात ही वराह जयंती करतो ना मी. मग माझ्या घरात कुठली चहा येते तू बघायला येतोस का तू? अमोल मिटकरीला माहिती आहे का आम्ही घरात कुठली चहा पितो, कुठले सण साजरा करतो? पहिलं माझ्या घरात येऊन त्यांनी अंदाज घ्यावा आणि मग त्याच्यानंतर थोबाड उघडावं, काही हरकत नाही. शेवटी कोण कसं काय कशाबद्दल तुम्ही वक्तव्य देताय, आपण कधीतरी हे विसरू नये की आपण पण एक हिंदू आहोत आणि मी हिंदू धर्माबद्दल सनातन धर्माबद्दल अगर भूमिका घेत असू, आमच्या वराला विष्णूचा तिसरा अवतार म्हणून आपण सगळ्यांना त्याची ओळख आहे आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की हिंदूंमध्ये अगर वराला एवढं महत्व आहे तर त्याची जयंती मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करावी. मग त्याची मिरची सर्वात जास्त अशा आमच्याच हिंदू बांधवांना का लागते ह्यात माझ्यासमोर आश्चर्य आहे. बाकी गोल टोपी दाढीवाल्यांना लागणं रास्त आहे, पण आमच्या हिंदूंना पण ते मिरच्या लागतात, ते आमच्याला आश्चर्य आहे. बावनकुळेंच्या मतदारसंघात अरे संपेपर्यंत तुम्हाला मेसेज देत राहणार दिवसभर घेऊ की काय? अरे माझे पत्रकार मिनिट टू मिनिट बातमी येणार ना तुझ्याकडे, तू किती प्रश्न विचारत बसणार, काहीतरी ठेवा. चला धन्यवाद. कल की रेड के बारे में कल हमारे कनकौली में जैसा आपने सब लोग ने देखा, मटका जुगार ये बहुत खुले पैमाने पे हमारे कनकौली के बाजार पेट में मार्केट प्लेस में शुरू था. घेवारे नाम का व्यक्ति वो बहुत बड़ा जो मटका किंग हमारे कनकौली में बैठता है, उसके ऊपर मैं और मेरे साथियों ने रेड मारा. मैं पिछले 9 महीने से जब से ये जिले का गार्डियन मिनिस्टर पालक मंत्री बना हूँ, मैं बार बार हमारे पुलिस साथियों को डिपार्टमेंट में बता रहा हूँ कि ये डिपार्टमेंट हमारे आदरणीय मुख्यमंत्री जी के पास है. कोई भी आप ऐसी हरकत मत करो जिसके वजह से हमारे आदरणीय मुख्यमंत्री जी का नाम खराब होगा, उनके ऊपर दाग लगेगा. ऐसे मैं बार बार बोलते आया हूँ, तो भी पुलिस ने इसके बारे में कोई भी स्ट्रिक्ट एक्शन लिया नहीं था. मैं सारे नाम दे चुका था, मैंने सारी इन्फॉर्मेशन उनको बार बार दी है, 2-2, 3-3 बार मीटिंग्स ली है. अगर उनको एक्शन ही लेना नहीं है तो हमारे सिंधुदुर्ग के भविष्य के लिए हमको ये भूमिका, मुझे ये जिले के पालक मंत्री बन के भूमिका लेनी पड़ी. और इसके बाद मुझे यही अपेक्षा है, उन्होंने ये समझ देना चाहिए, या तो इन लोगों को तुम खत्म करो या तो मैं उधर पहुंचने वाला हूं. मेरी ये कार्रवाई रुकने वाली नहीं है, ये तो शुरुआत है, ये तो सिर्फ ट्रेलर था, ताकि पुलिस डिपार्टमेंट में कुछ लोगों को समझ में आए कि मेरे पास सारी इंफॉर्मेशन है, मैं सब तक पहुंच सकता हूं, तुमसे पहले पहुंच सकता हूं. ये भी कल मैंने दिखा दिया है. इसलिए पुलिस ने रेवेन्यू डिपार्टमेंट ने अपनी जिम्मेदारी पूरी करनी चाहिए. क्या इसमें लिप्त जो भ्रष्ट अधिकारी है उस पर कार्रवाई जरूर होने वाली है. 2-3 सस्पेंशन की मांग मैंने ऑलरेडी की है, क्योंकि पुलिस डिपार्टमेंट के कई अधिकारियों के आशीर्वाद के सिवाय ये हो नहीं सकता. पुलिस के कई अधिकारी इसमें हैं, उनको क्या क्या दिया जाता है ये भी इंफॉर्मेशन मैंने डीजी मैडम के पास पहुंचा दी है. इसलिए पुलिस के डिपार्टमेंट में बहुत लोगों के ऊपर एक्शन जरूर होगी, ताकि आगे जाके ऐसी कोई गलती ना करे. ऐसी कार्रवाई अवैध दारू है. दूसरी बात है प्रोस्टिट्यूशन बढ़ते जा रहा है. तीसरी बात यह है कि ड्रग्स का फैलाव होता जा रहा है. उस पर आप क्या करें? ये हमारे सिंधुदुर्ग जिले में जो भी इलीगल एक्टिविटीज है, फिर मटका जुगार, ड्रग्स, फिर प्रोस्टिट्यूशन हो, बीफ व्यवसाय हो, गांजा व्यवसाय, कुछ भी हो, वो सारे के सारे व्यवसाय हमको इधर से खत्म करने. जिस तरीके से हमारे अमित शाह जी ने देश के लेवल पे, हमारे मुख्यमंत्री जी ने हमारे स्टेट लेवल पे नक्सलाइट को खत्म किया, पूरा खत्म करते करते अभी सिर्फ कुछ दिनों में नक्सलाइट फ्री इंडिया भारत, ये हम अभिमान से जाहिर कर सकते हैं. वैसे ही हमारे सिंधुदुर्ग जिले में हमारे पास वैसी पॉलिटिकल विल है कि हम ये सब खत्म करना चाहते हैं, हम और ये सब खत्म करके दिखाएंगे. थँक्यू. सर, एकच प्रश्न सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मे महिन्या आणि जूनमध्ये पोलीस अधीक्षकांनी बदल्या केल्या, पण काही बदल्या करून देखील काही अधिकारी त्याच जागेवर अजूनपर्यंत आहेत.
आणि तो जो प्रश्न तुम्ही पोलीस अधीक्षकांना विचारला पाहिजे, तुम्ही त्यांना विचारा की ते अधिकारी का आहेत. शेवटी ते त्यांच्या डिपार्टमेंटनी हा विषय आहेत. अगर तरीही त्याच्यामध्ये काय चुकीचं घडलं असेल तर मी तर आहेच. अगर आपल्याला पोलिसांच्या बदल्या झाल्या, मी म्हणून बोलतो ना, वारंवार तेच बोलतोय, कुठल्याही प्रकरणामुळे आदरणीय देवेंद्र फडणवीसजींच्या हातावर डाग लागता कामा नये, एवढी काळजी पोलीस खात्याने घ्यावी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.